महाराष्ट्रातील भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतात. मोदी सरकार आल्यापासून ते रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक मोठमोठे महामार्ग बनवलेत. त्यामुळे त्यांना मानणारा देशभरात मोठा वर्ग आहे. त्यांना विरोधक देखील मानतात. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी चांगलेच अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळतंय. नितीन गडकरींवर E20 इंधन आणि रस्त्यावरून जोरदार टीका होतीये. त्यांना अडचणीत आणण्याचं काम त्यांच्याच पक्षातून सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र E20 वरून देशभरात वातावरण तापलेलं असताना राहुल गांधी गडकरींवर टीका करताना दिसत नाहीयेत. असं का? नितीन गडकरींचं नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आल्यापासून ते अडचणीत कसे आलेत? तसंच पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कसे अडचणीत आलेत? त्यांना अडचणीत कोण आणताय? पंतप्रधान शर्यतीत आणि मोदींचे उत्तराधिकारी म्हणून कसं केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं नाव समोर केलं जात आहे, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहे LS मराठी. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर ते सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहत आहेत. मोदी सरकारच्या काळात काम करणारे सर्वच मंत्री बदलले गेले. मात्र 2014 पासून आतापर्यंत नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह हे सलग केंद्रीय मंत्री म्हणून काम करतायत. यातच नितीन गडकरी यांच्याकडे 2014 पासून आतापर्यंत रस्ते वाहतूक आणि महामार्ग हेच खातं आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. त्यांच्या कामाचं कौतुक भाजपसह विरोधक देखील करतात. नितीन गडकरी यांच्यावर कधीही विरोधक टीका करताना दिसत नाही. त्यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. कधीही भ्रष्टाचाराचे आरोप न होणारे नितीन गडकरी मात्र अचानक अडचणीत सापडलेत. गडकरींची जी 2012 मध्ये परिस्थिती झाली होती तीच परिस्थिती आता पुन्हा होताना दिसते. गडकरी जेव्हा दुसऱ्यांदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनत होते तेव्हा त्यांच्यावर पूर्ती उद्योग समूहाबाबत कथित भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार देत राजीनामा दिला होता. गडकरी पुन्हा अध्यक्ष बनून 2014 मध्ये भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार बनू नये म्हणून भाजपमधील आत्ताचे वरिष्ठ नेत्यांनीच त्यांना बाजूला करण्याचे प्रयत्न केले होते, असं म्हटलं जात आहे. आता देखील नितीन गडकरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्यानं त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. कोरोमंडल एक्सप्रेसच्या तिहेरी अपघातात 290हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. पण तरीही केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचा न राजीनामा घेण्यात आला ना ते मोठ्या वादात सापडले. विरोधकांनी रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोदी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला, पण पंतप्रधान मोदींनी त्यांची पाठराखण करत प्रकरण शांत केलं. त्यानंतर नीट प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री अडचणीत आले. रुपयाच्या घसरणीनं आणि शेअर मार्केटच्या घसरणीनं आणि इतर काही निर्णयानं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अडचणीत आल्या, पण त्यांची पाठराखण करण्यात आली. मात्र आता नितीन गडकरींबाबत PM मोदी शांत पाहायला मिळत आहेत. नितीन गडकरी यांनी E20 इंधन भारतात आणलं. याचा उद्देश होता की पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिळवून पेट्रोलचा वापर कमी करणं. जर पेट्रोलचा वापर कमी झाला तर आयातीसाठी जो कोट्यवधी रुपयांचा खर्च येतो तो वाचेल आणि त्याचा फायदा देशातील विकासासाठी केला जाईल. मात्र हा निर्णय नितीन गडकरींसाठी महागात पडताना दिसतोय. कारण E20 इंधनामुळे गाड्यांचं इंजन खराब होत आहे, गाड्यांमध्ये अनेक समस्या निर्माण होत आहेत. यामुळे नागरिक गडकरींवर चांगले संतापल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच E20 इंधन गडकरींनी अनिवार्य केलं. हा निर्णय गडकरींना आपल्या मुलांना फायदा पोहोचवण्यासाठी घेतल्याचा आरोप होतोय. E20 इंधन अनिवार्य करण्याच्या पूर्वी सियान अॅग्रोच्या एका शेअरची किंमत 35 ते 43 रुपयांच्या दरम्यान होती. पण हा निर्णय लागू होताच या कंपनीच्या शेअरची किंमत 1500 रुपयांच्या पार गेली. या कंपनीचा निव्वळ नफा 2024 मध्ये केवळ 4.9 कोटी रुपये इतका होता. तोच नफा 500 कोटी रुपयांच्या जवळ गेलाय असाही आरोप होतोय. तर कंपनीचे बाजार मूल्य जवळपास 10,000 कोटींच्या जवळ गेल्याचा आरोप आहे. नितीन गडकरींनी E20चा निर्णय केवळ आपल्या मुलांना फायदा पोहोचवण्यासाठी घेतल्याचा आरोप होतोय. मात्र हे सर्व आरोप गडकरींनी फेटाळून लावलेत. E20 इंधनाचा वाद आणि आता पावसाळ्यात महामार्गावर पडत असलेले खड्डे, त्यामुळे महामार्ग आणि रस्ता बनवत असताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आता केला जातोय. त्यामुळे नितीन गडकरी अडचणीत सापडल्यात. जेव्हा ताकदीनं विरोधक हा मुद्दा मांडत नाहीयेत तेव्हा ताकदीनं भाजपमधील काही लोक हा मुद्दा अप्रत्यक्षपणे मांडत असल्याचा आरोप आहे. नितीन गडकरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असताना त्यांना त्या अडचणीत आणून या पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर पाडण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. जर गडकरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले तर अमित शहा यांच्या समोर स्पर्धक उरणार नाही असं म्हटलं जात आहे. त्यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठीच हा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. E20 इंधनावरून नितीन गडकरींवर जरी जोरदार टीका होत असली तरी राहुल गांधी मात्र शांत दिसतात. कारण E20 इंधनाचा फायदा शेतकरी आणि कारखानदारांना होतोय. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जास्तीत जास्त कारखाने काँग्रेस नेत्यांचे आणि इतर विरोधक सत्ताधारी नेत्यांचे आहेत. त्यामुळे E20 इंधनाचा फायदा कारखानदार नेत्यांना होतोय. हाच पैसा निवडणुकीसाठी वापरला जातोय. त्यामुळे राहुल गांधी हा मुद्दा उचलून आपल्याच नेत्यांना अडचणीत आणणार नाही असं म्हटलं जात आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेले दुसरं नाव म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ.
राम मंदिरातील घोटाळा समोर आल्यापासून योगी आदित्यनाथ चांगलेच अडचणीत सापडल्याचं दिसून येत आहे. 2027 उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिरातील घोटाळ्याचा मुद्दा मोठा असणार. यामुळे योगी नक्कीच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सध्या राम मंदिराचा मुद्दा एवढा तापलेला असताना यावर पंतप्रधान मोदी मात्र एकदम शांत पाहायला मिळतात. ते शांत राहून एका प्रकारे अमित शहा यांना ताकद देत असल्याची चर्चा आहे. पुढचं नाव आहे राजनाथ सिंह. भारतानं ऑपरेशन सिंधूर राबवल्यानंतर भारताचं कोणतंही नुकसान झालं नाही, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं. मात्र जून 2026 अखेरीस ऑपरेशन सिंधूर मधील 6 शहीद जवानांची नावं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर नोंदवली गेली आहेत. तब्बल 1 वर्षानंतर शहीद जवानांची नावं सार्वजनिक करण्यात आली आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना घेरण्याचा आणि अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तसंच लवकरच संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यावेळी विरोधक राजनाथ सिंह यांना घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते देखील पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. आता पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उरलेलं आणि शेवटचं नाव म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फडणवीस यांच्यावर अद्याप कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. ते कोणत्याही वादात सापडलेले नाहीत. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे फडणवीस अडचणीत येताना दिसतात. केंद्रीय मंत्री अमित शहा वारंवार शिंदेना ताकद देताना दिसतात. आता ठाकरे गटाचे 6 खासदार फोडल्यानंतर शिंदेची ताकद जास्तच वाढली आहे. एका प्रकारे फडणवीसांना शिंदेमध्येच गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पंतप्रधान पदाच्या शर्यतीत एकच नाव उरलंय, ते म्हणजे अमित शहा. त्यामुळे 2029 मध्ये भाजपकडून पंतप्रधान कोण होणार आहे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.